सर तुम्हाला तर माहिती आहे अन्नपूर्णा आजी आणि राजन काका त्यांच्या नातीला किती वर्ष शोधतात। खरं ती नात गेली हे कळल्यावर आजींची काय अवस्था झाली हे तुम्ही बघितलं आणि आजींची अवस्था बघून राजन काका बी लयच खचून गेलो। म्हणून मग ते एक दिवस आजींची मोठी नात आजीला सापडली। आईचं नशीब होतं की कमळेकडे सगळे पुरावे होते। तिची पुण्याईच म्हणायला हवी की आईला तिची मोठी नात भेटली। दादा चला आता आपल्याला निघायला हवं। हो चला राजन काका आम्ही निघतो। बाय बाय। कमळे तू आपलं सिक्रेट ऋषीला सांगणार होतीस की काय? नाही काका तसं नाही। खरं माझ्यात आणि ऋषी सरांच्यात चांगली मैत्री आहे त्यासने सगळं माहीत असतंय आणि काका मी सगळ्यांसोबतच खोटं वागतोय म्हणून म्हटलं ऋषी सरांना तरी खरं काय ते सांगावं आणि ऋषी सरांवर माझा विश्वास आहे ते नाही कुणाला बोलणार। अगं माझा पण विश्वास आहे ऋषीवर पण शेवटी किती सेन्सिटिव्ह विषय आहे माहिती आहे ना तुला। जर कोणाला काही कळलं तर काय होऊ शकतं याची कल्पना आहे ना। हे बघ कमळे आई अजून बरी झाली नाहीये ती अजून पूर्णपणे सावरलेली नाहीये आणि आपलं ठरलंय ना की जे काही सत्य आहे ते सगळ्यात आधी आईला सांगायचं। हा मग कमळे आई पूर्णपणे बरी झाल्याशिवाय प्लीज कोणाला काही सांगू नकोस। काका प्लीज तुम्ही नका हात जोडू मी सॉरी म्हणतो। मला कळतंय हे का नाही बोललं पाहिजे। मी तुम्हाला वचन देतो इथनं पुढे याबद्दल मी कोणालाच काही नाही बोलणार। बर मला फक्त अन्नपूर्णा आजींना बरं करायचं नाही तर या घरात अजून बरंच काय आहे ते बी सरळ करायचंय। आता जगासाठी मी अन्नपूर्णा आजींची नातच असेल। मग आजपासून अन्नपूर्णा महाजनांच्या मोठ्या नातीचं काम सुरू। वहिनी बरी आहेस का? आणि वडिलांची तब्येत ठीक आहे आता? गुड गुड लागलं तर कळव मला। तुझ्यापर्यंत पोहोचली वाटतं खबर? हो आम्ही सगळेच शॉक्ड होतो आम्ही। हां सकाळी भेटली मला तिकडे गेलो होतो तेव्हा। हो बरी आहे होती हळूहळू सेटल तिकडे। शी स्ट्रॉंग आहे ती त्यामुळे शिकण्यासारखं खूप आहे तिच्याकडनं। बरं थांब प्राजक्ताशी बोल। वहिनी हॅलो वहिनी कशी आहेस? आणि काय ग तुला माझी आठवण वगैरे येते की नाही? बरं मला सांग तू घरी कधी येणार आहेस परत? बरं काळजी घे आणि लवकर ये। हां चल बाय गुड नाईट।